आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या जीवनातील काही ठळक घटना, त्यांची वंशावळी व फाल्गुन वद्य षष्टीची काही वैशिष्ट्ये. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचे पंजोबांचे नाव होते संत श्रेष्ठ श्री भानुदास महाराज. यांचा जन्म शके 1370 झाला व जीवन समाप्ती शके 1435 झाली. त्यांच्या आजोबांचे नाव होते संत श्रेष्ठ श्री चक्रपाणी महाराज. त्यांचा जन्म शके 1395 झाला तर जीवन समाप्ती अनुमानानुसार शके 1480 अशी आहे. संत एकनाथ महाराज यांच्या पिताश्रींचे नाव होते संत सूर्यनारायण महाराज. यांचा जन्म शके 1430 झाला तर जीवन समाप्ती अनुमानानुसार 1455-56 अशी आहे. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा जन्म शके 1455 झाला. त्यांची जीवन समाप्ती शके 1521 झाली. त्यांना 66 वर्षांचे आयुष्य लाभले. ह्या 66 वर्षांच्या जीवन कालावधीत त्यांचा उपनयन संस्कार 1461 झाला. तो पैठण येथे झाला. त्यानंतर त्यांना सद्गुरूंना भेटण्याची ओढ लागली आणि देवगिरी येथे त्यांची भेट संत श्रेष्ठ श्री जनार्दन स्वामींशी झाली. त्यांनी महाराजांना गुरुकृपा अनुग्रह जो दिला तो शके 1467 फाल्गुन वद्य षष्टीला. त्यानंतर सद्गुरूंनी त्यांना तीर्थाटन करण्याची आज्ञा केली, ज्यामुळे त्यांना देश, प्रदेश, समाजातील व्यक्तींचे दुःख जवळून जाणून घेता येईल व त्याचवेळी तीर्थयात्रा देखील होईल. हा उत्तम हेतू त्यांचा होता. म्हणून ते पैठणहून निघाले, देवगिरीस आले. संत जनार्दन स्वामी तेथपर्यंत त्यांच्या सोबत होते. तेथून त्यांना देवगिरीच्या वायव्येस असणाऱ्या शूलभंजन पर्वताकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर काही सूचना दिल्यात. महाराजांनी सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानून पहाटेच्या रामप्रहरी त्यांनी सद्गुरूंना साष्टांग प्रणाम केला आणि अगदी जड पावलांनी त्यांनी देवगिरी सोडला व शूलभंजन पर्वताकडे मार्गक्रमण करू लागले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे 17 वर्षे. शूलभंजन पर्वतावरती काही काळ तपश्चर्या केली. तेव्हा श्री गुरुदत्तांनी त्यांना दर्शन दिले. तो दिवस म्हणजे शके 1473 फाल्गुन वद्य षष्टीलाच. हे फाल्गुन वद्य षष्टीचे दुसरे श्रेष्ठत्व आहे. तीर्थयात्रेचा कालावधी अंदाजे 1474 ते 1480 शक असा आहे. हा कालावधी 6 वर्षांचा आहे. त्या कालावधीत उज्जैन, अयोध्या, हरिद्वार, बद्रीनाथ अशा अनेक तीर्थक्षेत्री जाऊन त्यांनी देवदेवतांचे दर्शन घेतले व पुन्हा पैठणला आलेत. संत चक्रपाणी स्वामी म्हणजे महाराजांचे आजोबा यांना कळताच ते खूप आनंदी झाले. संत जनार्दन स्वामींनी त्यांच्याकडे एक पत्र दिले होते, ते एकनाथ महाराजांसाठी. महाराजांनी ते पत्र वाचले आणि त्यानंतर कथा कीर्तन सुरू केले. असा काही कालावधी गेला आणि एक दिवस जनार्दन स्वामींनी त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा दिली. महाराजांनी तिचे देखील पालन केले आणि देवगिरी येथील त्रिविक्रम शास्त्रींची सुशील सद्गुणी कन्येशी विवाह केला. त्यांनी तिचे नाव गिरिजाबाई असे ठेवले. गृहस्थाश्रमी जणू काही विवेक व शांती यांचे ऐक्यच झाले. लग्नातच आलेल्या उद्धव नावाच्या व्यक्तीस एकनाथ महाराजांचे श्रेष्ठत्व लक्षात आले आणि ते त्यांच्या सेवेतच राहू लागले. त्यानंतर पुढे शके 1492 काशी क्षेत्री जाऊन भागवत ग्रंथ लिखाणास त्यांनी सुरुवात केली. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची पूर्णता झाली शके 1493 तर भागवत ग्रंथ लिखाणाची पूर्णता झाली कार्तिक शुद्ध पौर्णिमेस्वार सोमवार शके 1495 ग्रंथराज भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा महाराज पैठण क्षेत्री परत आलेत. शके 1496 अंबेजोगाई येथे संत दासोपंतांची भेट घेतली व मुकुंद महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. एकनाथ महाराजांचे सद्गुरू यांची जीवन समाप्ती झाली शके 1497 फाल्गुन वद्य षष्टीलाच. हे फाल्गुन वद्य षष्टीचे तिसरे श्रेष्ठत्व आहे. चौथे श्रेष्ठत्व आहे, या स्वामींना देखील श्री गुरुदत्तांनी दर्शन दिले होते, ते देखील फाल्गुन वद्य षष्टीलाच. श्री एकनाथ महाराजांनी त्यांची पुण्यतिथीचा महोत्सव शके 1497 केला. शके 1500 एकनाथ महाराज पंढरपुरात आले व श्री विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले. त्यानंतर आळंदीची यात्रा केली. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सन्निध समाधी विवरात 3 दिवस वास्तव्य केले व त्यांना हरिपाठाचे वरदान प्राप्त झाले. शके 1505 श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शुद्धीकरण केले. तारण नाम संवत्सरात शके 1506 व संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी आपली जीवन समाप्ती केली, ती देखील फाल्गुन वद्य षष्टीलाच शके 1521
हे फाल्गुन मध्य षष्टीचे 5वे श्रेष्ठत्व आहे. अशा संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांना साष्टांग प्रणाम करून हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. ही सर्व माहिती श्री एकनाथ महाराजांचे भावार्थ दर्शन या पुस्तकातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.